तर मित्रांनो नमस्कार. पाहू शकता आपण किरोदा गावातील पाला मित्रांनो इंडियन ब्लॅक स्नेक आपण जातीचा साप आहे मित्रांनो. अतिशय चपट असतो हा साप. जेवढे अतिशय चपट असतो मित्रांनो हा साप. आणि या इथल्या लोकांचा मला कॉल आला की साप दिसतोय. हा नळ्यांचा ढिगारा तुम्ही पाहू शकता. या नळ्यांच्या ढिगाऱ्यामध्ये हा साप होता. इंडियन ब्लॅक स्नेक मराठीमध्ये धामण. याचं जे खाद्य आहे ते उंदीर म्हणून याचं नाव धामण म्हणून ओळखलं जातं या सापाला. आणि मित्रांनो हा पूर्ण बिनविषारी साप आहे. हा जरी चावला तरी काहीच नाही होत. पण मग कसं आहे लोकांचं आता हा भरपूर मोठा दिसतो आहे. शेपटी आणि कुचीदार दिसते आहे. एकदम जाड दिसतो आहे. त्याच्यामुळे लोकांना कसं वाटतं हा ओरिजिनल साप असेल आणि लोक याला कसं मारून टाकतात. तर या इथल्या फिरत्या गावातील लोक या मुलांचे खूप खूप अभिनंदन की यांनी या सापाला मारलं आणि याला वाचवलं. मी जेव्हा आला तेव्हा ते मला बोलले की आम्ही मारून टाकत होते. पण मग त्यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी या सापाला मारलं नाही. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतोय. शांत झाला की आपण त्याला कसाही रेस्क्यू करू शकतो. हे पाहू शकता मित्रांनो बिनविषारी जातीचा धामण जातीचा साप आहे मित्रांनो. या सापाविषयी बरेच अंधश्रद्धा आहे की हा साप गावडी म्हैसच्या पायांना आट्यापिट्या मारून दूध पिऊन जातो. तर या सर्व खोट्या गोष्टी मित्रांनो. साप कोणताही असो, धामण असो, कोबरा असो, घोणस असो, कोणताही जातीचा साप असो, साप दूध नाही पित. जरी साप दूध पिला चुकून सुद्धा तर सापाची डेथ होते. त्याला आजार होतात आणि तो मरण पावतो. तर याला आपण आता सुरक्षित रेस्क्यू केला आहे आणि शांत पण केला आहे. तर आपण याला आता बंदी पॅक करू आणि याच्या अधिवासनात म्हणजे जंगलामध्ये रिलीज करू. माझं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो समुद्र कल्चर खाडूंच्या नावाने. माझं चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नको. धन्यवाद.